इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या वतीनं आज रिसर्च मेथॉडॉलॉजी अँड इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझं अतिथी व्याख्यान आपल्या विधीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केल्याबद्दल प्रथमतः मी या व्याख्यानाचे सर्व संयोजक आणि इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज या प्रथित यश विधी महाविद्यालयाचं हार्दिक ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, शिक्षणाची सर्वात महत्त्वाची व्याख्या म्हणजे शिक्षण हा व्यक्तीच्या वर्तनात होणारा बदल असतो आणि जर का हा व्यक्ती वर्तनात बदल घडवून आणायचा असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन ज्ञानाची भर टाकावी लागते. इंग्रजीमध्ये एक अत्यंत सुंदर असं वाक्य आहे, क्युरिओसिटी द डिझायर फॉर नॉलेज इज मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स. याचाच अर्थ माणसाची उपजत जाणून घेण्याची इच्छा ही सर्व शोधांची जननी असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणापासून काही ना काहीतरी शिकायची एक तीव्र स्वरूपाची इच्छा असते आणि तीच शिक्षणाची आणि संशोधनाची सुरुवात असते. मित्रांनो, आजच्या काळामध्ये ज्ञानामध्ये सातत्यानं नवीन भर पडते आहे, ज्ञानाचा विस्फोट होतोय. कारण प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, मग त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, त्या अभियांत्रिकी शाखेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, त्या विधी शाखेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, कृषी शाखेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, वाणिज्य शाखेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, कला शाखेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती सातत्यानं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या शोधातून प्रत्येक वेळी नवीन ज्ञानाची भर पडते. मग ही ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया नेमकी काय आहे? तर परिसरामध्ये ज्ञान कण हे विखुरलेल्या अवस्थेत असतात. त्याला आपण चेतक असं म्हणतो. त्यालाच इंग्रजीमध्ये स्टिम्युलस असं म्हटलं जातं. हे चेतक आपल्या ज्ञानेंद्रियांच्यावर आदळतात. आपल्याला जी ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला आपण पंचेंद्रिय असं सुद्धा म्हणतो, कान, नाक, जीभ, डोळा, त्वचा, ही आपली ज्ञानेंद्रिय हे चेतक ग्रहण करण्याचे काम करतात. आणि ज्यावेळी हे चेतक आपल्या इंद्रियांच्यावर आदळतात त्यावेळी आपल्याला संवेदना प्राप्त होतात. हे सगळं थोडंसं मानसशास्त्रीय विवेचन आहे. ज्यावेळी या संवेदना प्राप्त होतात त्यावेळी त्या संवेदना आपल्या नर्वस सिस्टीमद्वारे मेंदूकडे पोहोचवल्या जातात आणि मेंदू तिथे त्या संवेदनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. संवेदनेचा ज्यावेळी अर्थ लावला जातो त्यावेळी आपल्याला परसेप्शन होतं. परसेप्शन होतं म्हणजे आपल्याला गोष्टींचा बोध होतो, घटनांची उकल होते, अवबोध होतो आणि अवबोधाचं रूपांतर त्यानंतर इमेजेस मध्ये होतं, प्रतिमांच्या मध्ये होतं आणि प्रतिमांचं रूपांतर त्यानंतर ज्ञानात होतं. म्हणजे चेतक, इंद्रिय, संवेदना, संवेदनेचा अर्थ मेंदूने लावणे, त्यानंतर आपल्याला अवबोधाची प्राप्ती होणे, त्यानंतर प्रतिमा निर्माण होणे आणि मग ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया होणे आणि त्यातून नवनवीन संकल्पनांची निर्मिती होणे, ही ज्ञान ग्रहणाची शृंखला आहे. मग ज्यावेळी आपण ज्ञान ग्रहण करतो त्याच वेळी आपल्याला ज्ञानाची रचना करता आली पाहिजे. मित्र हो, आपण पुस्तकांच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून आपण ऍक्विजिशन ऑफ नॉलेज करतो, ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे थोडक्यात आपण ज्ञानाचे ग्राहक असतो. मग शिक्षणाकडून अपेक्षा अशी आहे की विधी शाखेचे विद्यार्थी असोत, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी असोत, अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असोत, त्यांनी स्वतःच्या ज्ञानाची स्वतः रचना केली पाहिजे. आणि या दृष्टीने संशोधनाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. मग या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये कळीचा शब्द कुठला आहे, तर तो शब्द आहे सायन्स. सायन्स या शब्दाचा रूढ अर्थ विज्ञान असा होतो. मात्र सायन्स या इंग्रजी शब्दाचा विज्ञान हा मराठी अर्थ मर्यादित स्वरूपाचा आहे. सायन्सलाच दुसरा शब्द आहे तो म्हणजे शास्त्र. शास्त्र म्हणजे नियम लावणे, नियम घालून देणे, नियमांचं रक्षण करणे. मग शास्त्र म्हणजे काय, तर कोणत्याही शाखेतील, कोणत्याही विषयातील ज्ञानाची जी पद्धतशीरपणे सुव्यवस्थित, सूत्रबद्ध, क्रमबद्ध मांडणी केली जाते त्याला शास्त्र असे म्हणतात. याचाच अर्थ विज्ञानापेक्षा शास्त्र ही ब्रॉड संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे. मग शास्त्र जर ज्ञानाची पद्धतशीर मांडणी असेल तर या समाजामध्ये ज्या घटना घडतात, या निसर्गामध्ये ज्या घटना घडतात, त्या निसर्गातील घटनांचा, त्या समाजातील घटनांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया, त्याबद्दलच्या ज्ञानाची पद्धतशीर मांडणी करण्याची प्रक्रिया ही शास्त्रांद्वारे केली जाते. मग या शास्त्रांचे मूलभूतरित्या 3 प्रकार पडतात. एक म्हणजे नॅचरल सायन्सेस, दुसरा प्रकार सोशल सायन्सेस आणि तिसरा प्रकार जो आहे तो मॉरल सायन्सेस किंवा आयडियल सायन्सेस. याचाच अर्थ नैसर्गिक शास्त्रे, सामाजिक शास्त्रे आणि आदर्शवादी शास्त्रे. नैसर्गिक शास्त्रांच्या मध्ये काय होतं, तर निसर्गातील घटना आणि घटकांचा अभ्यास केला जातो. मग निसर्गातील जी रसायन आहेत त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र ही रसायनशास्त्र असतात. निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र हे जीवशास्त्र असतं. त्यातील प्राण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र हे प्राणीशास्त्र होतं. त्यातील वनस्पतींचा अभ्यास करणारं शास्त्र हे वनस्पतीशास्त्र, ज्याला आपण बॉटनी म्हणतो, ते होतं. मग माणसाच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा अभ्यास करणारं शास्त्र पर्यावरणशास्त्र असतं. हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र हवामानशास्त्र असतं. आणि निसर्गातील घटना आणि घटकांचा ज्या शास्त्रांच्या मध्ये अभ्यास केला जातो, उदाहरणार्थ रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरण शास्त्र, भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, हा भाग विज्ञानामध्ये मोडतो. मग शास्त्र फक्त विज्ञानापुरतीच लिमिटेड असतात का, तर नाही. शास्त्रांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सोशल सायन्सेस. याचाच अर्थ समाजातील घटक आणि समाजातील घटना यांचा अभ्यास करणारी शास्त्र ही सामाजिक स्वरूपाची शास्त्र असतात. मग ही शास्त्र कोणती आहेत, तर समाजाचा मूलभूत घटक हा माणूस आहे. मग माणसाच्या संदर्भातील अभ्यास करणारी शास्त्र कोणती, माणसाचा समाजाचा एक घटक म्हणून अभ्यास करणारं शास्त्र समाजशास्त्र. माणसाच्या पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र अर्थशास्त्र. माणसाच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र राज्यशास्त्र. माणसाच्या इतिहासाचा अभ्यास करणारं शास्त्र इतिहासशास्त्र. म्हणजे इतिहास हा जरी आपल्याला मनोरंजक विषय वाटत असला तरी ते एक शास्त्र आहे. मग माणसाच्या मनाचा अभ्यास करणारं शास्त्र मानसशास्त्र. माणसाच्या शिक्षणाचा अभ्यास करणारं शास्त्र शिक्षणशास्त्र. माणसाच्या नागरिकत्वाचा अभ्यास करणारं शास्त्र नागरिकशास्त्र.
आणि माणसाला लागू असलेल्या कायद्यांचा अभ्यास करणारं शास्त्र विधिशास्त्र ही सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे एकीकडे निसर्गातील घटक आणि घटनांचा अभ्यास नॅचरल सायन्सेस मध्ये केला जातो, दुसरीकडे माणसाचा समाजाचा एक घटक म्हणून माणसाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारी शास्त्र ही सामाजिक शास्त्र असतात, सोशल सायन्स असतात. आणि याबरोबरच एक तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे माणसानं कसं जगावं, कसं असावं ही सांगणारी शास्त्र, ती आदर्शवादी शास्त्र असतात. त्या आदर्शवादी शास्त्रामध्ये तत्वज्ञान येतं, कारण तत्वज्ञान जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं, कसं जगावं हे सांगतं. सौंदर्यशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे, नीतिशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. मग तुम्ही म्हणाल याचा एज्युकेशनल रिसर्च किंवा रिसर्च मेथोडॉलॉजीची संबंध काय? तर मित्र हो, नैसर्गिक शास्त्र असून देत, सामाजिक शास्त्र असून देत अथवा आदर्शवादी शास्त्र असून देत, या सर्वांच्या मध्ये ज्ञानाची जी पद्धतशीरपणे मांडणी केली जाते ती एकच एक पद्धतीनं केली जाते, ज्याला मराठीमध्ये वैज्ञानिक पद्धती म्हणतात, ज्याला संशोधन पद्धती म्हणतात, ज्याला शास्त्रीय पद्धती म्हणतात, ज्याला विगमन पद्धती म्हणतात, ज्याला निगमन पद्धती म्हणतात. अशा शास्त्रीय पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं, म्हणजेच सायंटिफिक मेथडनं, म्हणजेच रिसर्च मेथडनी या सर्व विद्याशाखांमधील विविध विषयांमधील ज्ञानाची पद्धतशीर मांडणी केली जाते. म्हणजेच याचा अर्थ विज्ञानातच केवळ वैज्ञानिक असतात असं नाही, विज्ञानाचंच केवळ संशोधक असतात असं नाही, तर ते अर्थशास्त्रात सुद्धा संशोधक असतात, समाजशास्त्रात संशोधक असतात, ते राज्यशास्त्रात संशोधक असतात, ते शिक्षणशास्त्रात संशोधक असतात, मानसशास्त्रात संशोधक असतात आणि ते विधी शाखेमध्ये सुद्धा संशोधक असतात. कारण प्रत्येक वेळी आपल्याला विषयामध्ये नाविन्याची भर टाकायची असते आणि आपली उपजत प्रवृत्ती ही जाणून घेण्याची आहे. आणि जाणून घेण्याच्या उपजत प्रवृत्तीमधूनच शोध लावले जातात आणि ते शोध केवळ विज्ञान शाखेतच लावले जातात असं नाही, तर ते सामाजिक शास्त्रात लावले जातात आणि ते आदर्शवादी शास्त्रात लावले जातात. म्हणून संशोधनाची प्रक्रिया आपण कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असू, आपण इतिहासाचे विद्यार्थी असू किंवा कायद्याचे विद्यार्थी असू, आपल्या दृष्टीनं संशोधनाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. म्हणूनच विद्यापीठ अनुदान आयोगानं वेगवेगळ्या विद्यापीठांनी अभियांत्रिकीचा अभ्यास ठरवताना, विधी शाखेचा अभ्यास ठरवताना, कृषी शाखेचा अभ्यास ठरवताना आपल्याकडे प्रकल्प पद्धती आणलेली आहे, ज्याला आपण प्रोजेक्ट मेथड असं म्हणतो. आपल्याला प्रोजेक्ट दिले जातात, प्रोजेक्ट दिले जातात म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला फील्डवर पाठवलं जातं आणि फील्डमध्ये जे उपलब्ध ज्ञान आहे ते आपण कॉलेजपर्यंत आणतो, ते आपण शाळेपर्यंत आणतो आणि त्याचा एक नव्या पद्धतीनं विचार करतो आणि आपले निष्कर्ष काढतो. यालाच संशोधनाची पद्धती असं म्हटलं जातं, यालाच शैक्षणिक संशोधन असं म्हटलं जातं. मित्र हो, मग या शैक्षणिक संशोधनाच्या, सायंटिफिक मेथडच्या, रिसर्च मेथोडॉलॉजीच्या, शास्त्रीय पद्धतीच्या काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या म्हणजे सर्वप्रथम आपली इंद्रिय सजग असली पाहिजे. अवेअरनेस ऑफ आवर सेन्सरी ऑर्गन आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन इज कन्सर्न. म्हणजेच आपल्याला जर एखादा शोध लावायचा असेल, आपल्याला एखादं संशोधन करायचं असेल, तर आपली इंद्रिय सजगता असली पाहिजे. आपल्याला सभोवतालच्या समाजामधील घडणाऱ्या घटनांच्या, समस्यांची जाणीव झाली पाहिजे. मग
वैज्ञानिक पद्धतीचा किंवा संशोधन पद्धतीचा, रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या इंद्रियांची सजगता होय. त्यानंतरचा टप्पा म्हणजे आपल्याला समस्याची जाणीव झाली पाहिजे. मग ती विधी शाखेतील समस्येची जाणीव असेल, ती शिक्षणशास्त्रातल्या समस्येची जाणीव असेल, किंवा न्यूटनला सफरचंद खालीच का पडलं ही समस्येची झालेली जाणीव असेल, ती समस्येची जाणीव होणं महत्वाचं आहे. तरच संशोधनाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. मग या समस्येच्या जाणीवेला आपल्याला इंग्लिशमध्ये फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असा शब्द आहे. म्हणजे संशोधकाला, एखाद्या व्यक्तीला एखाद्या समस्येची जाणीव झाली तर तो त्या समस्येबद्दल बहुविध पद्धतीचा विचार करतो. बहुविध पद्धतीचा विचार, ज्याला इंग्लिशमध्ये डायव्हर्जंट थिंकिंग असं म्हटलं जातं, तो संशोधनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असतो. कारण आपल्याला एकाच समस्येबद्दल बहुआयामी, बहुविध असा विचार करता आला पाहिजे, डायव्हर्जंट थिंकिंग करता आलं पाहिजे. आणि यासाठी सर्वात महत्वाची आवश्यकता असते ती म्हणजे आपल्या क्रिएटिव्ह थिंकिंग एबिलिटीची, सृजनात्मक विचार प्रक्रियेची. समस्येची जाणीव झाल्यानंतर त्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये बहुविध विचार प्रक्रिया घडणं आवश्यक आहे, क्रिएटिव्ह विचार प्रक्रिया घडणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी लागतो तो नवनिर्मितीचा ध्यास असावा लागतो. जर नवनिर्मितीचा ध्यास असेल तरच समस्येची जाणीव झाल्यानंतर आपण ती समस्या सूत्रबद्ध करतो, त्या समस्येची मांडणी करतो आणि त्यानंतर आपण त्या समस्येचं एक विधान तयार करतो. म्हणजे काय, समजा मी महाविद्यालयामध्ये शिक्षणशास्त्र हा विषय शिकवतोय आणि मला असं जाणवलं की शिक्षणशास्त्राच्या विषयाच्या पहिल्या तासाला विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जास्त असते. मग ही मला झालेली समस्येची जाणीव आहे. मग मी त्या समस्येचं एक विधान तयार करतो. ते असं असतं, शिक्षणशास्त्राच्या तासाला विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे शोधणे आणि उपाययोजना करणे हे समस्येचं विधान झालं. यालाच रिसर्चच्या भाषेमध्ये स्टेटमेंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असं म्हटलं जातं, समस्येचं विधान. मग समस्येचं विधान ज्यावेळी संशोधक मांडतो त्यावेळी तो त्या समस्येच्या बद्दल विविध प्रकारच्या साहित्याचं वाचन करतो. मग ते ग्रंथांच्या स्वरूपात असतं, ते लेखांच्या स्वरूपात असतं, ते वेगवेगळ्या एज्युकेशनल मॅगझिनच्या स्वरूपात असतं. याला रिसर्चच्या भाषेमध्ये रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर म्हणजे संदर्भ साहित्याचा आढावा असं म्हणतात. मग हा संदर्भ साहित्याचा आढावा का घेतला जातो, तर आपल्याला जी समस्या जाणवलेली आहे त्या समस्येबद्दल आपल्या आधी कोणी विचार केलाय का, त्या समस्येवर आपल्या आधी कोणी संशोधन केलंय का, आपल्या आधी त्या समस्येबद्दल कोणी लिखाण केलंय का, याचा आढावा घेणे म्हणजेच संदर्भ साहित्याचा आढावा. या संदर्भ साहित्याच्या आढाव्याचे दोन प्रकार पडतात. एक असतो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आणि दुसरा असतो रिव्ह्यू ऑफ रिसर्चेस. मग रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये काय येतं, तर समजा आता आपल्या भागामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे एका आपल्या सातारा जिल्ह्यातीलच एका गावामध्ये एका तरुणानं एका तरुणीचा अमानुषपणे खून केला. मग ही तरुणांच्या मध्ये अशी विकृत मानसिकता का निर्माण होते, ही समस्या आहे. मग संशोधक जो मानसशास्त्राचा असतो तो विचार करतो की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मानसिक विकृती तयार का होते, त्याच्या कारणांचा अभ्यास करणे हे मानसशास्त्रज्ञाच्या समस्येचं विधान आहे. मग तो
अनेक इंग्रजीतील पुस्तक असतील, मराठीतील पुस्तक असतील, नियतकालिक असतील, त्याच्यामध्ये युवकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करतो, गुन्हेगारी वृत्तीचा अभ्यास करतो, गुन्हेगारी कायद्यांचा अभ्यास करतो. यालाच रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर म्हणतात. याच्यामध्ये प्रामुख्याने लायब्ररीमध्ये जे ग्रंथ उपलब्ध असतात त्यांचा अभ्यास केला जातो. आणि मग संशोधक रिव्ह्यू ऑफ रिसर्चेस करतो. म्हणजे यापूर्वी मानसशास्त्राच्या प्राध्यापकानं, शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापकानं, विधी शाखेच्या प्राध्यापकानं पौगंडावस्थेतील मुलांच्या गुन्हेगारीबद्दल कोणकोणत्या स्वरूपाची संशोधनं केली, मग त्यांना कशा प्रकारच्या समुपदेशनाची आवश्यकता आहे, या संदर्भात पीएचडीचे रिसर्च असतील, एमफिलची रिसर्च असतील, एमएडचे डेझर्टेशन्स असतील, किंवा तुमच्या विधी महाविद्यालयात केले जाणारे, बीएड कॉलेजमध्ये केले जाणारे प्रोजेक्ट्स असतील, लघु शोध निबंध असतील, या सर्वांचा आढावा घेणे म्हणजे रिव्ह्यू ऑफ रिसर्च. आणि ह्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आणि रिव्ह्यू ऑफ रिसर्च यालाच रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर या ब्रॉड टर्म मध्ये बंदिस्त केलेला आहे. आता मग संशोधक फक्त केवळ वाचन करून आणि रिव्ह्यू घेऊन थांबतो का? तर नाही. संशोधकाला आपल्याला जाणवलेल्या समस्येबद्दल मनामध्ये अनेक विचार तयार होतात, उत्तर सुचतात. संशोधक तात्पुरता अंदाज बांधतो, प्राथमिक स्वरूपाची उत्तरं शोधतो. म्हणजेच काय तर एखादा तरुण मुलगा एखाद्या तरुणीचा अमानुषपणे खून करत असेल तर तो का करत असेल, त्याच्या कारणांसंदर्भात त्याच्या मनात जी उत्तरं येतात ती अशा स्वरूपाची असू शकतात. कदाचित त्याला कुटुंबातून चांगले संस्कार मिळाले नसतील, कदाचित तो प्रेमाच्या प्रचंड आहारी गेला असेल आणि त्यातून विकृती निर्माण झाली असेल, कदाचित त्याच्या मित्रांनी त्याला भरीस घातलं असेल, कदाचित समाजामध्ये त्याच्यावर संस्कार झाले नसतील. हे जे कदाचित उत्तर आहेत ना, ही प्राथमिक जे अंदाज संशोधक जे बांधतो एखाद्या समस्येविषयी त्याला हायपोथेसिस म्हणजेच सिद्धांत कल्पना असं म्हटलं जातं. संशोधन समस्येविषयी प्रत्यक्ष संशोधन करण्यापूर्वी संशोधक आपल्या मनामध्ये जे प्राथमिक अंदाज बांधतो त्याला रिसर्च हायपोथेसिस असं म्हणतात, त्यालाच अभ्युपगम असं म्हणतात, त्यालाच परिकल्पना असं म्हणतात, त्यालाच ग्रहित कृत्य असं म्हणतात, त्यालाच कपोल कल्पना असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल या हायपोथेसिसचं रिसर्च मध्ये काय स्थान आहे? तर रिसर्चच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस आहे. संशोधन समस्येविषयी सिद्धांत कल्पनेची मांडणी करणं, परिकल्पनेची मांडणी करणं हा संशोधनामधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. कारण सिद्धांत कल्पना, रिसर्च हायपोथेसिस हा संशोधनाला एक दिशा देतो. म्हणजे संशोधक भरकटत नाही वेगवेगळ्या बाजूला, 1 2 3 4 अशा तो सिद्धांत कल्पना मांडतो, हायपोथेसिस मांडतो आणि त्या दृष्टीनं आपलं संशोधन सुरू ठेवतो. मग हायपोथेसिस मांडल्यानंतर संशोधक संशोधनाची उद्दिष्ट ठरवतो, ज्याला रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संशोधनाची उद्दिष्ट. मग आपण जी मगाच्यापासून समस्या बघतोय, तरुण वयातल्या मुलानं तरुणीचा खून केला. मी विशेष करून हे उदाहरण का घेतोय तर हे कायद्याच्या शाखेशी निगडीत आहे, विधी शाखेशी निगडीत आहे, म्हणून हे उदाहरण सातत्याने मी घेतोय. तरुणानं तरुणीचा खून केला, याच्या पाठीमागच्या मानसशास्त्रीय कारणांचा शोध घेणे उद्दिष्ट क्रमांक 1. यानंतर त्या समस्येवर उपाययोजना करणे, तरुणांचं समुपदेशन करणे, त्याच्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे, लीगल अवेअरनेस तयार करणे संशोधनाचं उद्दिष्ट क्रमांक 2. आणि त्या अनुसार
शासनाला, विधी शाखेला शिफारशी सुचवणे संशोधनाचं उद्दिष्ट क्रमांक 3. म्हणजे संशोधक उद्दिष्ट मांडत असतो. या उद्दिष्ट मांडल्यानंतर पुढची पायरी आहे रिसर्च अझम्पशन्स, म्हणजे संशोधनाची गृहीत कृत्य, गृहीतक. आपल्याला संशोधन करताना काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. मग या केसमध्ये आपण काय गृहीत धरतो, तर तरुण वयातली मुलं, पौगंडावस्थेतील मुलं यांच्या शरीरामध्ये मनोशारीरिक आणि जीव रासायनिक, जैव रासायनिक बदल घडून येतात. त्यांच्यामुळे तो कालखंड, पौगंडावस्थेचा जो असतो, तारुण्याचा कालखंड असतो, तो वादळी अशांततेचा कालखंड असतो. भिन्नलिंगी व्यक्तीच्या बद्दल आकर्षण निर्माण होण्याचा कालखंड असतो. आणि जर आपल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर मानसिक विकृती तयार होऊ शकते. हे आपल्याला गृहीत धरावं लागतं. हे जे गृहीत धरणं आहे याला रिसर्च अझम्पशन असं म्हटलं जातं. मग संशोधक ज्यावेळी गृहीतक मांडतो त्यानंतर त्याला या संशोधन समस्येविषयी माहितीचं संकलन करायचं असतं. त्याला डेटा कलेक्शन असं म्हटलं जातं. मग हा डेटा कलेक्शन करण्यासाठी मुळात संशोधनाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे मूलभूत संशोधन, ज्याला फंडामेंटल रिसर्च म्हणतात, ज्याच्यामध्ये संशोधक नवीन सिद्धांत तयार करत असतो. दुसरा प्रकार आहे तो आहे अप्लाइड रिसर्च, ज्याच्यामध्ये मूलभूत संशोधकानं जे नियम शोधून काढले त्याचं उपयोजन केलं जातं, त्याचं ऍप्लिकेशन केलं जातं, त्याला अप्लाइड रिसर्च म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च. या ऍक्शन रिसर्च मध्ये एखाद्या प्रॅक्टिशनर, तो डॉक्टर असेल किंवा वकील असेल किंवा शिक्षक असेल, त्याला व्यवसायादरम्यान ज्या समस्या जाणवतात त्याच्यावर कृती करून तो उपाययोजना करतो, उपाययोजना शोधून काढतो, त्याला ऍक्शन रिसर्च म्हणतात. मग यापैकी अप्लाइड रिसर्च आणि ऍक्शन रिसर्च करण्यासाठी प्रामुख्यानं 3 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. त्या पद्धती आहेत डिस्क्रिप्टिव्ह मेथड, ज्याला आपण सर्वे मेथड असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची पद्धती आहे ती एक्सपेरिमेंटल मेथड, ज्याला आपण प्रायोगिक पद्धती म्हणतो. आणि तिसरी पद्धत आहे ती हिस्टॉरिकल मेथड, ज्याला आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतो. मग या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड मध्ये, सर्वे मेथड मध्ये माहिती गोळा करण्याची साधने वेगळी आहेत. प्रायोगिक संशोधनामध्ये माहिती गोळा करण्याची साधनं वेगळी आहेत. आणि ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये माहिती गोळा करण्याची साधनं वेगळी आहेत. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च हा विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना, कला शाखेच्या विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्त लागू असतो. म्हणून मी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये माहिती गोळा करण्यासाठी जी साधनं वापरतात त्याचा प्रामुख्याने उल्लेख करेन. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चनेअर तयार करतो. क्वेश्चनेअर तयार करतो म्हणजे या समाजामध्ये त्या त्या क्षेत्रातले तज्ञ असतात. त्या तज्ञांच्याकडून माहिती घेण्यासाठी त्यांना आपण एक सुनियोजित प्रश्नांची, सिस्टमॅटिक क्वेश्चनची क्वेश्चनेअर देतो. ती क्वेश्चनेअर त्यांच्याकडून भरून घेतो आणि त्याद्वारे माहिती जमवतो. त्यानंतर येते ती म्हणजे मतावली, ओपिनियनियर. त्यामध्ये आपण तज्ञांची ओपिनियन्स घेतो. त्यानंतर आपल्याला काही वेळेला मानसशास्त्रज्ञांच्या, डॉक्टर्सच्या, चांगल्या विधिज्ञांच्या मुलाखती घ्याव्या लागतात. त्याला इंटरव्ह्यू मेथड म्हणतात. त्या इंटरव्ह्यू मेथडद्वारे डायरेक्ट डायलॉग करून आपण माहिती गोळा करतो. आणि ही माहिती ज्यावेळी आपण जमवतो त्यावेळी या सर्व जमवलेल्या माहितीला माहिती संकलन
असं म्हटलं जातं. मग या माहिती संकलनानंतर आपण त्या माहितीचं ॲनालिसिस करतो, विश्लेषण करतो. त्या विश्लेषणाआधी आपण त्याचं टॅब्युलेशन करतो. टॅब्युलेशन करतो म्हणजे कोष्टकीकरण करतो. कोष्टकीकरण करतो म्हणजे तुम्ही 50 व्यक्तींना जर प्रश्नावली दिली असेल तर त्या 50 व्यक्तींनी पहिल्या प्रश्नाला 50 व्यक्तीपैकी किती जणांनी पहिला पर्याय निवडला, किती जणांनी दुसरा पर्याय उत्तराचा निवडला, किती जणांनी तिसरा पर्याय निवडला, त्याचं जे पर्सेंटेज मानतो त्यालाच टॅब्युलेशन म्हणतात, कोष्टकीकरण म्हणतात. आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अशा प्रकारचा रिसर्च अपेक्षित असतो की ज्यामध्ये आपण केसेसची वेगवेगळ्या माहिती घेतो, त्याचं टॅब्युलेशन करतो आणि मिळालेल्या माहितीचं ॲनालिसिस करतो. ॲनालिसिस करतो म्हणजे आपण त्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशन केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करतो. त्या माहितीचं विश्लेषण करतो म्हणजे काय की मेजॉरिटी लोकांचं काय मत आहे. प्रश्नावलीमधल्या एका क्वेश्चनच्या उत्तराबाबत मेजॉरिटी लोकांचं काय मत आहे, त्या मेजॉरिटीचा आपण विश्लेषणामध्ये अर्थनिर्वेचन करतो, ज्याला इन्फरन्स म्हणतात. त्या अर्थनिर्वेचनाद्वारे आपल्याला निष्कर्षांची प्राप्ती होते, ज्याला आपण रिसर्च कन्क्लुजन्स म्हणतो. म्हणजेच समस्येची जाणीव झाल्यानंतर संशोधक समस्येचं विधान मांडतो. फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च नंतर स्टेटमेंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, त्या स्टेटमेंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम नंतर रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर नंतर फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस नंतर फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, फॉर्म्युलेशन ऑफ अझम्पशन्स, गृहीतकांची मांडणी, त्याच्यानंतर डेटा डेव्हलपमेंट ऑफ डेटा कलेक्शन टूल्स, त्यानंतर ऍक्च्युअल कलेक्शन ऑफ डेटा, त्यानंतर क्लासिफिकेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा, टॅब्युलेशन, क्लासिफिकेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा, आणि त्याच्यानंतर इन्फरन्स ऑफ डेटा, याचाच अर्थ कन्क्लुजन्स मांडतो. आणि कन्क्लुजन्स मांडल्यानंतर तो त्या विषय शाखेला संशोधक सजेशन्स देतो, त्याला संशोधनाच्या शिफारसी असं म्हटलं जातं. आणि मी जो मगाशी उल्लेख केला की कोणत्याही शाखेतलं जे संशोधन केलं जातं ते या रिसर्च मेथोडॉलॉजीने केलं जातं, या सायंटिफिक मेथोडॉलॉजीने केलं जातं. आता थोडंसं प्रायोगिक संशोधनामध्ये संशोधक एखादा प्रयोग करतो आणि त्या प्रयोगाचा इफेक्टिव्हनेस बघतो, त्याची मेथोडॉलॉजी थोडीशी वेगळी आहे. आणि आज इतिहासाच्या तुमच्या मिथुन सरांनी मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलंय म्हणून थोडंसं ऐतिहासिक संशोधना पद्धतीबद्दल बोलेन. ऐतिहासिक संशोधन पद्धती ही सुद्धा एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथोडॉलॉजीच आहे. त्याच्यामध्ये मात्र डेटा कलेक्शन केलेलं जे असतं त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं जातं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे अनालिसिसचे दोन प्रकार असतात, क्वांटिटेटिव्ह डेटा अनालिसिस अँड क्वालिटेटिव्ह डेटा अनालिसिस. हिस्टॉरिकल रिसर्च मेथडमध्ये प्रामुख्यानं क्वालिटेटिव्ह डेटा अनालिसिस केलं जातं आणि याच्यामध्ये मात्र माहिती मिळवण्यासाठी जी साधनं वापरली जातात त्याला प्रायमरी रिसर्च रिसोर्सेस, डेटा कलेक्शन रिसोर्सेस, प्रायमरी डेटा कलेक्शन रिसोर्सेस किंवा सेकंडरी डेटा कलेक्शन रिसोर्सेस. म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्शन रिसोर्सेस म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी जाऊन एखादी माहिती मिळवणे, प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीचा इतिहास अभ्यासत असताना त्या व्यक्तीनं लिहिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करणं, याला प्रायमरी डेटा कलेक्शन म्हणतात, प्रायमरी रिसोर्स कलेक्शन म्हणतात. आणि सेकंडरी रिसोर्स कलेक्शन म्हणजे त्या घटनेबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या लेखकानं, एखाद्या तज्ञानं लिहिलेल्या पुस्तकांच्या वरून आपल्याला जी माहिती मिळते त्याला सेकंडरी डेटा कलेक्शन टूल्स असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला
क्वेश्चनेअर मार्फत डेटा कलेक्ट करता येतो, ओपिनियन मार्फत डेटा कलेक्ट करता येतो, इंटरव्ह्यूच्या मार्फत डेटा कलेक्ट करता येतो, प्रायमरी डेटा कलेक्शन टूल्सच्या मार्फत डेटा कलेक्ट करता येतो, सेकंडरी डेटा कलेक्शन टूल्सच्या मार्फत आपल्याला डेटा कलेक्ट करता येतो आणि मग संशोधनाची प्रक्रिया पूर्ण होते. मग संशोधनाचे आपण ज्यावेळी कन्क्लुजन्स मांडतो, ज्यावेळी निष्कर्ष मांडतो, त्यावेळी आपल्याला त्या निष्कर्षाचं स्पष्टीकरण द्यावं लागतं, एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. त्याला वैज्ञानिक पद्धतीच्या भाषेमध्ये उपपादन, स्पष्टीकरण, वैज्ञानिक स्पष्टीकरण असं म्हटलं जातं. आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देणं हा रिसर्चचा अंतिम टप्पा आहे. म्हणजे समस्येच्या जाणीवेपासून ते समस्येच्या उत्तरांच्या, निष्कर्षांच्या स्पष्टीकरणापर्यंत संशोधक जी एकच एक पद्धती वापरत असतो त्याला रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणतात. मग आपण रिसर्च मेथोडॉलॉजी समजून घेतल्यानंतर आता मी शेवटच्या व्याख्यानाच्या टप्प्यात येतो की या रिसर्चचं एज्युकेशन मध्ये काय स्थान आहे. एज्युकेशनची एक फार सुंदर व्याख्या आहे. एज्युकेशन इज अन एंडिवर टू लर्न अँड टू प्रोपॅगेट द बेस्ट that is known and thought in the world and thus to establish a current of fresh and true ideas. Education is an endeavor. Education काय आहे? कुठल्याही शाखेचं असून देत, विधी शाखेचं असून देत, कला शाखेचं असून देत, वाणिज्य शाखेचं असून देत, विज्ञान शाखेचं असून देत किंवा कृषी शाखेचं असून देत, तो एक एंडिवर आहे, तो एक प्रयत्न आहे. कशाचा प्रयत्न आहे? टू लर्न, शिकण्याचा प्रयत्न आहे. अँड टू प्रोपॅगेट, जे शिकलोय त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे, त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न कशाचा आहे? एज्युकेशन इज अन एंडिवर टू लर्न अँड टू प्रोपॅगेट द बेस्ट. जे जे या जगामध्ये सर्वोत्तम आहे, उत्तम उत्तम आहे, ज्याच्याबद्दल जगाला माहिती नाही पण जगामध्ये अस्तित्वात आहे, ते शिकण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा शिक्षण हा प्रयत्न आहे. आणि तो कशासाठीचा प्रयत्न आहे? टू इस्टॅब्लिश अ करंट ऑफ फ्रेश अँड ट्रू आयडियाज. म्हणजे ज्ञानाचा नवीन प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, नवनिर्मितीचा प्रयत्न आहे, ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न आहे. म्हणून शिक्षण शास्त्रामध्ये आता ज्ञान रचनावादाला फार मोठी किंमत आलेली आहे, फार मोठं महत्व आलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं, तो कोणत्याही विद्याशाखेचा असून दे, स्वतःच्या ज्ञानाची स्वतः रचना केली पाहिजे आणि त्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजी माहित असणं गरजेचं आहे. म्हणून शैक्षणिक संशोधन हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे, मग ते कोणत्याही शाखेचं असो. मग या शैक्षणिक संशोधनामुळे होतं काय? शैक्षणिक संशोधनामुळे तुमची निर्णय क्षमता वाढीस लागते. शैक्षणिक संशोधनामुळे तुमची समस्या निराकरणाची क्षमता वाढीस लागते. शैक्षणिक संशोधनामुळे तुमच्यामध्ये चिकित्सात्मक विचार करण्याचा, विश्लेषणात्मक विचार करण्याची प्रवृत्ती विकसित होते. शैक्षणिक संशोधनामुळे तुमची क्रिएटिव्हिटीची डेव्हलपमेंट होते, तुमच्यामध्ये सर्जनशील विचार क्षमता निर्माण होते, तुम्ही चांगल्या प्रकारचं संप्रेषणाचं कौशल्य आत्मसात करू शकता, ज्ञान घेऊन ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाची भर टाकू शकता.